ह्या अज्ञानामुळे हे सगळं विचार प्रदूषण झालेलं आहे. अज्ञानामुळे की लिंबू पडला रे पडला की आपल्या ठिकाणी प्रदूषण सुरू झालं. अरे माझ्यावर कोणीतरी करणी केली, मग आम्हाला काय सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मग आमची धाव म्हणजे चुलता, मामी आणि कोणतरी भाऊ जो आपला शत्रू आहे तो, कोणतरी असे आपले नातेवाईक किंवा आपले कोणतरी शेजारी पाजारी, याच्या पलीकडे आपली इतकी धाव जात नाही. आणि त्याने आपल्यावर करणी केली असं आपल्याला वाटतं. इथे विचार प्रदूषणाला सुरुवात होते. मग हा त्याच्याकडे बघतो रागाने, हा रागाने बघतो म्हणून तो याच्याकडे रागाने बघतो. हा त्याची निंदा करायला लागतो, तो याची निंदा करायला लागतो. हळूहळू हळूहळू त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं, कोर्ट कचेऱ्या होतात आणि खून मारामाऱ्या पण होतात. कशामुळे? विचार प्रदूषण. हे विचार प्रदूषण कशामुळे झालं? चुकीची कल्पना की आपण समजूनच घेतलेलं नाही की बुवा या लिंबूमध्ये काय अर्थ आहे. या लिंबूमध्ये काहीही अर्थ नाही हे जर तुम्ही समजावून घेतलं, लिंबूची तुम्हाला भीती वाटणार नाही. भीती वाटली नाही की तुम्हाला त्याच्याबद्दलची चुकीची कल्पना निर्माण होणार नाही, वाईट विचार निर्माण होणार नाही, प्रदूषण होणार नाही. आणि मग काकी मामी कोण असतील त्याच्याबद्दलही तुम्हाला काय वाटणार नाही. पण सांगायचा मुद्दा असा की अज्ञान ज्याला आपण म्हणतो, हे अज्ञान आपल्या सर्व दुःखाचं मूळ असतं. तुमच्याजवळ जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य देवाला पण नाही. लक्षात ठेवा, देवाला पण नाही. का? देवाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. देवाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि या बुद्धीचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. या बुद्धीचं वर्णनसुद्धा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर केलेलं आहे. ते असं म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. हे जे बुद्धीचं जे वैभव आहे त्याने काय सुंदर वर्णन केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ददामी बुद्धी योगमतम ये न माम उपयांती. ते बुद्धीचं फार वर्णन केलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की बुद्धीपेक्षा बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आणि बुद्धीला देव आकलता येणार नाही. हे सगळं खोटं आहे. हे जे बुद्धी ज्याला आपण म्हणतो आहे ना, त्या बुद्धीला सर्व काही साध्य आहे. सर्व काही. जसं बुद्धीच्या बळावर माणूस चंद्रावर गेला, केवळ बुद्धीच्या बळावर माणूस चंद्रावर गेला. आज बघा तुम्ही, अमेरिका चंद्रावर गेली, आमचं रशिया चंद्रावर गेले. एक दिवस आपला हिंदुस्थान पण देश चंद्रावर जाईल. पण ते बुद्धीच्या बळावर. हे लक्षात ठेवायचं, बुद्धीच्या बळावरच जाईल. तो नुसता देवदेव करत बसेल ना तर तो बुद्धीच्या बळावर तो जाऊ शकणार नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून नाही, बुद्धीचं जे महत्त्व जे आहे ते दुसरं कशाला नाही. बुद्धी म्हणू नये थोकडी आपुली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सूर्यबिंब बचके एवढे परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. म्हणून बुद्धी म्हणू नये थोकडी आपुली. की सूर्यबिंब दिसतं एवढूसं पण त्रैलोक्याला प्रकाश देतं. त्याप्रमाणे बुद्धी आपल्याला वाटते लहान, पण ती सर्व जगाला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्या बुद्धीमध्ये आहे. म्हणून आम्ही सांगतो, तुम्ही बुद्धिमान व्हा, तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा. आपण बुद्धिमान, हुशार आणि ज्ञानी झाल्याशिवाय आपण सुखी होणार नाही, कुटुंब सुखी होणार नाही, समाज सुखी होणार नाही आणि राष्ट्र सुखी होणार नाही. आपल्याला जर समृद्धीकडे जायचं असेल, श्रीमंतीकडे जायचं असेल, ऐश्वर्याकडे जायचं असेल, सामर्थ्याकडे जायचं असेल तर ज्ञानाला पर्याय नाही, बुद्धीला पर्याय नाही, हुशारीला पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही बुद्धिवान व्हा, ज्ञानी व्हा, हुशार व्हा. ह्याच्यासाठी अभ्यास. अभ्यासाला पर्याय नाही. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा, हे लक्षात ठेवायचं. म्हणून अभ्यास प्रत्येक गोष्टीचा व्हायला पाहिजे. म्हणून मी मगाशी सांगितलं, चंद्रावर लोक गेले, त्यांनी प्रथम अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर लोक चंद्रावर गेले. आणि त्याच्यासाठी बुद्धीचा वापर. आज भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, इंद्रियाणी पराण्याहू इंद्रियेभ्यो परमना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परस्तस्तु सा. की तो बुद्धीच्या पलीकडे आहे. देहाच्या पलीकडे इंद्रिय, इंद्रियाच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे देव. तो म्हणजे देव. असं आपल्याला भगवद्गीतेने सांगितलेलं आहे. लोकांनी अर्थ काय केला? बुद्धीच्या पलीकडे देव आहे याचा अर्थ बुद्धीला देव आकलता येणार नाही असा अर्थ केला.
परिणाम काय झाला की तुम्ही निर्बुद्ध झाल्याशिवाय तुम्हाला देव भेटणार नाही, असा त्याचा उलट अर्थ झाला. आणि म्हणून आपण ज्या वेळेला निर्बुद्ध होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला देव भेटेल, असं नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. आता बुद्धीच्या पलीकडे देव आहे म्हणजे काय? बुद्धीच्या पलीकडे देव आहे याचा अर्थ काय की देवाच्या अलीकडे बुद्धी आहे. हे साधं इट इज सो लॉजिकल. इट इज सो लॉजिकल. बुद्धीच्या पलीकडे देव आहे याचा अर्थ बुद्धी देवाच्या अलीकडे आहे. बुद्धी देवाच्या अलीकडे आहे आणि देवाच्या अलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धी देवाच्या जवळ आहे. याचा अर्थ काय झाला की देव आणि बुद्धी याच्यामध्ये कोण नाही. देव आणि बुद्धी याच्यामध्ये कोणीही नाही. आता मला सांगा, देव आणि बुद्धी याच्यामध्ये जर कोणी नाही तर देवाचा साक्षात्कार होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्या बुद्धीने फक्त आपलं तोंड देवाकडे वळवलं पाहिजे, बाकी काहीच करायचं नसतं. परमार्थामध्ये थोडे आहे थोडे आहे, तुकाराम महाराज सांगतात, थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली, की हे चित्त, हे मन, हे बुद्धी ही जर आपल्याला साह्य झाली ना की सगळं सोपं आहे. आणि हे जर साह्य झालं नाही तर सगळं कठीण आहे, सगळंच कठीण आहे. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे या बुद्धीने फक्त तोंड फिरवायचं, बाकी काहीही करायचं नाही. आणि म्हणून तुकारामांचं एक अभंग आहे, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. म्हणजे तुकाराम मला सांगतात बैसोनी निवांत म्हणजे तुम्हाला कुठे जायला नको, कुठे यायला नको. तुमच्या घरी नारायण चालत येतो. तुकाराम मला सांगतात तुमच्या घरी नारायण चालत येतो. कशाने? तुम्ही बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बाकी तुम्हाला काहीच करायचं. मग पुढे काय? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की हे जे आहे की ह्याच्यामध्ये जास्त थोडे आहे थोडे आहे. परमार्थामध्ये जे करायचं असतं ना ते थोडंच असतं आणि संसारामध्ये खूप काही करायचं असतं. आता बघा, इथे आम्ही आता प्रवचन म्हणजे हा एक प्रकारे संसारच आहे. आम्ही जरी प्रवचन करतोय ना तरी हे सगळं जे चाललेलं आहे, हा माईक म्हणा, हा व्हिडिओ म्हणा, या ठिकाणी सगळं आहे, सतरंजी म्हणा, हॉल म्हणा, हा सगळा संसार आहे. संसारामध्ये एक नुसतं प्रवचन इथे अरेंज करायचं झालं तर किती संसार करावा लागला बघा, किती आटापिटा खटाटोप करावा लागला बघा. पण परमार्थ जर करायचं असेल ना तर काही करायला नको. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. देव कुठे आहे? अरे तुझ्या अगदी जवळ आहे. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मवरी, दृष्टी विश्वाची चुकली, मूर्ती त्रैलोक्य संचली. भाग्य आले संत जन, झाले देवाचे दर्शन. तुका म्हणे संत पूर्ण करीती मनोरथ. देव आपल्या जवळ आहे. किती जवळ आहे? त्याच्या इतका जवळ आणखीन दुसरं कोणीच नाही. ना बायको, ना मुलं, ना कोणी. सर्वात जवळ देव आणि त्याच्यानंतर सगळं नंतर. म्हणून अध्यात्म याचा अर्थ काय? अध्यात्म याचा अर्थ आधी आत्म. आत्म म्हणजे आत्मतत्व. आधी म्हणजे आधी. आधी म्हणजे अधिष्ठान. आधी म्हणजे आधी. आधी आत्मतत्व, मग बाकीचं सर्व, याला अध्यात्म म्हणतात. पण हे जे आत्मतत्व जे आहे, हे आत्मतत्व किती आपल्या जवळ आहे? अगदी आपल्या जवळ आहे. कळलं की नाही? संत आपल्याला काय सांगतात? जो जवळ आहे ना त्याला पाहायला शिक ना. जो जवळ आहे ना त्याला पाहायला शिक. आणि त्याच्यासाठी तुला कुठे झालं पाहिजे? न लगे जावे वनांतरा. कुठे तुला इकडे तिकडे जावायला नको. तुकारामांचा एक सुंदर अभंग आहे, नाम संकीर्तन साधन वै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास
जाणे वनांतरा सुखे तो घरा नारायण. पुन्हा इथे आलं, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी, पुन्हा बैसोनी निवांत. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ व्हावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याविण आणिक नाही पै साधन, वाहत असे आण विठोबाची. तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. तुकारामानी शेवटी ज्ञानबाची मेख, कळलं की नाही. शहाणा तो धनी घेतो येते. गमत अशी आहे, तुकाराम मला सांगतात, मी हे तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, विठोबाची शपथ. तुकाराम महाराज विठोबाची शपथ घेऊन सांगतात की मी तुम्हाला विठोबाची शपथ घेऊन सांगतो की याच्यापेक्षा आणि दुसरं काहीही करायचं नाही, एवढंच करायचं, एवढंच करायचं. आणि हे घरी नारायण चालत येतो. तुम्हाला नारायणकडे जायला नको, नारायण तुमच्या घरात चालत येतो. आणि कशाने? फक्त बैसोनी निवांत, शुद्ध करी चित्त. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे मी जे काही तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे तुकाराम महाराज हे जे ज्याला पटेल तो शहाणा, शहाणा तो धनी घेतो येते. आणि ज्याला पटणार नाही तो तुम्ही म्हणा, तर आम्ही म्हणणार नाही. एक राजा होता, एक गोष्ट सांगतो आता, कळलं की नाही. एक राजा होता, त्याचा आवडता पोपट होता, कळलं की नाही. त्या राजाचा पोपट एकदम आवडता, इतका आवडता, इतका आवडता की राजाने 21 माणसाची कमिटी नेमली होती त्या पोपटाची व्यवस्था पाहण्यासाठी. बघा, 21 माणसाची कमिटी त्या पोपटाची व्यवस्था बघण्यासाठी. आणि वर राजाने काय सांगितलं, या पोपटाची चांगली व्यवस्था करा, चांगली जोपासना करा, त्याला काय पाहिजे ते द्या. आणि हा पोपट मेला असं मला जर कोणी येऊन सांगितलं, त्याची गर्दन कापली जाईल. झालं. आता जे जन्माला आले ते एक दिवस जाणार, एक दिवस पोपट मेला. पोपट काय, सगळेजण आले ते जाण्यासाठी, तो पोपट सुद्धा एक दिवस मेला. 21 माणसाची जरी कमिटी नेमली तरी मृत्यू कोणाला चुकलाय का? झालं, तो पोपट मेला. आता मेल्यानंतर आता राजाला जाऊन कोण सांगणार का? राजाला जाऊन सांगितलं पोपट मेला तर राजा आपली गर्दन छाटणार. तर ती 21 माणसाची होती, ती एकमेकांमध्ये वाद करायला लागली, कळलं की नाही. वाद काय, तू जाऊन राजा सांग, तो म्हणतो तू जाऊन सांग, अशा एकमेकांशी. शेवटी ते भांडण झालं. तिथून एक साधू येत होता, अरे तुम्ही भांडता कशाला? ते म्हणाले काय म्हणा सांगू, म्हणाला पोपट बघा म्हणाले. काय झालं, तो पोपट म्हणाले मेला, मग मरू दे ना, त्या तुमचं काय जातं. अहो एवढं सोपं असतं तर काय पाहिजे होतं. हा जो पोपट आहे ना, हा पोपट मेला असं जर आम्ही राजाला जाऊन सांगितलं तर राजा आमचं गर्दन कापून टाकणार, कारण राजाने तसं सांगितलेलं आहे आम्हाला. मग म्हणाले मी जाऊन सांगतो. तो साधू म्हणाला एवढंच तुमचं आहे ना अडचण, मग तुम्ही इथे बसा, मी जाऊन राजाला सांगतो. वा वा म्हणाले, काय धन्य आहे साधू महाराज, धान्य धन. सगळ्यांनी त्याला लोटांगण घातलं. आणि त्याची पाठ फिरल्यानंतर म्हणाले, झालं. साधू गेला, तिकडे चोपदार होताच, कुठे चालला? राजाला भेटायचंय. कशासाठी? अर्जंट काम, अर्जंट काम. गेला राजाकडे, अहो तुमच्याकडे एक अर्जंट काम घेऊन एक साधू आलाय, पाठवून द्या आतमध्ये. राजा म्हणलं काय अर्जंट काम काय? राजा काय सांगू, तुझा पोपट. काय झालं? पोपट. अहो पोपट. अरे सांग ना पुढे काय झालं. काय झालं राजा, तो पोपट आहे ना, ते 21 माणसाची कमिटी नेमलेला तो पोपट आहे ना, तो असा पडलाय, पाय असे केले आणि हालचाल काही करत नाही, श्वासोश्वास चालत नाही. मूर्खा, मग तो मेला म्हण ना, ते तुम्ही म्हणा. मी म्हणणार नाही, ते तुम्ही म्हणा.
याला म्हणतात शहाणपण. म्हणून सांगायचा मुद्दा असा की संतांनी आपल्याला सोपं 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 करून सांगितलं. कळलं की नाही? जे सुरुवातीला कठीण कठीण वाटलं ना ते हळूहळू सोपं 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 किती सोपं करून सांगितलं. तुकारामांचं एक सुंदर अभंग आहे, सुंदर अभंग आहे. ते असं म्हणतात, नको सोडू अन्न नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी, मातेची खांदा बाळ नेणे शीन, भावना त्या भिन्न मुंडावया. नको पडो भोगी नको पडो त्यागी, लावणी सरे अंगी देवाची, तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला नाही. फायनल. तुकाराम महाराज म्हणाले मी सांगतोय फायनल. तुकाराम महाराज फायनल नाही म्हणाले. तुकाराम म्हणाले हे मी सांगतो ना हे शेवटचं, आता तू मला पुन्हा विचारायचं नाही. काय सांगितलं? नको सोडू अन्न, उगाच अन्न बिन्न सोडू नकोस. कळलं की नाही? नको जाऊ वनात, वनात जाऊ नकोस, जंगलात जाऊ नकोस, काही त्याची गरज नाही. मग मातेच्या खांदा बाळ नेणेशी, मातेच्या खांद्यावर बाळ असलं ना की ते बाळ म्हणजे राजा. मातेच्या खांद्यावर बाळ असलं ना की बाळ म्हणजे राजा. त्याला असं वाटतं की आपली आई आहे ना ती सर्वे सर्वा, आणि तो निश्चिंत असतो, तो अगदी निश्चिंत असतो, त्याला कसली काळजी नाही काय नाही. कारण का ती आई आहे ना, आईच्या खांद्यावर आहे ना. आता आमच्या मुंबईला कडेवर घेतात, तुमच्या त्या घाटावर खांद्यावर घेतात, म्हणून ते तुकाराम महाराजांनी खांद्यावर म्हटलंय. तर सांगायचा मुद्दा, आईच्या खांद्यावर आईच्या कडेवर मूल असलं ना की निश्चिंत असतं. तसा तू निश्चिंत हो देवाच्या खांद्यावर बसून. तू देवाच्या कडेवर बस, देवाच्या खांद्यावर बस आणि निश्चिंत राहा. नको पडू भोगी नको पडू त्यागी, त्या भोगाच्या भांगी पडू नको आणि त्यागाची भानगडीत पडू नको. लावणी सरे अंगी देवाची. कळलं की नाही? आता एवढं तू जर केलंस ना तर आणखीन तुला काही करायची गरज नाही. आता किती सोपं सांगितलं तुकाराम महाराजांनी, किती सोपं सांगितलं. आता गंमत अशी आहे की निश्चिंत आपण देवावर राहायचं म्हणजे काय करायचं? सगळा भात त्याच्यावर टाकायचा आणि आपण झोपून राहायचं. काय झोपून राहायचं असं नाही. इथे एक लक्षात ठेवायचं की देवावर निष्ठा ठेवणं, देवावर श्रद्धा ठेवणं, देवाची भक्ती करणं म्हणजे देव सर्व आपल्यासाठी काही करेल या भ्रमात तुम्ही राहू नका. देवाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. कळलं की नाही? आणि बुद्धीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. बघा, भगवंतानी गीता सांगितली, भगवद्गीता 18 अध्याय सांगितले, आणि शेवटी अर्जुनाला काय सांगितलं? यथेच्छसी तथा करू. आता तुला योग्य वाटेल ते तू कर. 18 अध्याय सांगितले. त्यांनी असं सांगितलं नाही हे मी सांगतो तसंच तू केलं पाहिजे. वास्तविक सांगितलं असतं तर अर्जुनाने ऐकलं असतं. कारण त्या ठिकाणी अर्जुनाने सांगितलं देवा तू माझा सद्गुरू आहेस आणि मी तुझा शिष्य आहे. शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. असं अर्जुन जेव्हा बोलला तेव्हा भगवान वाच आहे. भगवान वाच. तोपर्यंत भगवान ऐकत होता, अर्जुन सांगत होता आणि भगवान ऐकत होता. अर्जुन काय सांगत होता? मी ह्यानं मारू कसं, ते माझे नातेवाईक आहे आणि अमुक आहे आणि तमुक आहे. भगवान ऐकतोय. पण जेव्हा अर्जुनाने पाहिलं की अरे हा काहीच बोलत नाही, म्हणजे ह्याला पटत नाही आपण काय बोलतो ते, मग शेवटी अर्जुन म्हणाला, अर्जुन शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्न. मी तुझा शिष्य आहे, तू मला सांग. असं जेव्हा त्यांनी म्हटलं भगवान वाच. असं झाल्यानंतर भगवानाने सांगितलं 18 अध्याय सांगितले आणि एवढं सांगितल्यानंतर पुन्हा तुला जे योग्य वाटेल ते मी तुला सांगितलं, आता तुला योग्य वाटेल ते तू कर. इथे कुठेही जबरदस्ती नाही. हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. हिंदू धर्माचं जे वैशिष्ट्य आहे, हिंदू धर्म हा सर्व श्रेष्ठ असं मी ज्याला म्हणतो ना, त्याचं कारण हे आहे की हिंदू धर्मामध्ये तू अमुक केलंच पाहिजे असं नाही. तू जरी नास्तिक असला ना तरी तू हिंदू आहेस, तू देव मानत नसला ना तरी तू हिंदू आहेस. इतर धर्मामध्ये तसं नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हिंदू धर्मामध्ये ज्या सर्व गोष्टी ज्या आहे, खऱ्या अर्थाने हिंदू धर्म हा सेक्युलर आहे.
खऱ्या अर्थाने हिंदू धर्म हा सेक्युलर धर्म आहे. हिंदू धर्मात तुम्ही जर अभ्यास जर केलात तर हिंदू धर्म हा विशाल आहे, विराट आहे आणि सर्वांना पोटात घेणार आहे. सर्वांना पोटात घेणार आहे. तर सांगायचा मुद्दा असा की हिंदू धर्माचं हे जे वैशिष्ट्य आहे की तिथे कुठल्या तरीचा आग्रह नाही. तुला बुद्धी देवाने दिलेली आहे, तू यथेच्छ असेल जरा करू, कळलं की नाही. तुला आता योग्य वाटेल तसं तू कर. किती सुंदर सांगितलं बघा. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर आपण करायचा कसा ते तू ठरव. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. चांगलं करायचं का वाईट करायचं तू ठरव, कळलं की नाही. ते तू ठरव. आणि म्हणून देवावर भार टाकायचा आणि निश्चित राहायचं. याचा अर्थ काय ते नीट समजावून घेतलं पाहिजे की आपण ज्याला परमेश्वर असं म्हणतो त्या परमेश्वरावर भार टाकायचं म्हणजे काय करायचं ते आपण नीट लक्षात घ्या. आपण ज्याला परमेश्वर असं म्हणतो ना, या परमेश्वराबद्दल आपल्या ठिकाणी फार गैरसमज आहे, फार गैरसमज आहे, कळलं की नाही. संतांनी ते गैरसमज दूर केलेले आहेत. तुकाराम महाराजांचाच भाषेत सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज एके तुका म्हणे ज्ञान तोच नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र. किती स्पष्ट शब्दात सांगितलंय. तुका म्हणे ज्ञान तोच नारायण, तो शब्द वापरलेला आहे. महाराष्ट्र झालाच पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. च घातला ना, मग च घालण्याचं कारण काय. च म्हणजे तिथे हेच व्हायलाच पाहिजे, कळलं की नाही. तुका म्हणे ज्ञान तोच नारायण, इथे च घातलेला आहे म्हणजे दुसरं काही नाही, ज्ञान हाच नारायण. दुसऱ्या ठिकाणी सांगतात काय, तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणुरेणू वागवित. बघा, तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणुरेणू वागवित. हे जे ज्ञान आहे ना, हाच विठ्ठल आहे आणि सर्व अणुरेणू वागवित ते ज्ञान आहे. म्हणून चाले शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. मानसाची देव चालवी अंता, मीच एक करता म्हणून या. वृक्षाचेही पान आले त्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सवाई, तया उणे काही चराचरी. हा विठ्ठल आहे ना, सर्व ठिकाणी तो भरलेला आहे. त्याला उणे जर केलं तर राहिलं काय, त्याला जर उणं केलं तर राहिलं काय, शून्य. म्हणून त्याला अधिष्ठान म्हणतात, त्याला अधिष्ठान म्हणतात. म्हणून अधिष्ठान परमेश्वर, प्रतिष्ठान विश्व आणि वैश्विक जीवन हे अनुष्ठान आहे. तसंच आपल्या ठिकाणी आहे. आपल्या ठिकाणी जे ईश्वरी तत्व आहे, ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. हा जो ईश्वर आपल्या हृदयामध्ये जो आहे हा अधिष्ठान आहे. त्यालाच आत्मतत्व असं म्हणतात. हा अधिष्ठान आहे. शरीर हे प्रतिष्ठान आहे आणि आपलं जीवन हे अनुष्ठान आहे. अशी आपल्या जीवनाची बैठक पाहिजे. अशा तऱ्हेने आपण जेव्हा जीवन जगतो ना, तेव्हा ते जीवन एका बाजूने संसार चांग होतो आणि दुसऱ्या बाजूने परमार्थ सांग होतो. त्याच्यासाठी कुठे वनांतरात जायला नको आणि कुठे काय जाऊ. तुमचा संसारच तुम्ही असा करा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झालं पाहिजे, आपोआप. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.